राहुल भाई पाटील आलेत बघू शकता इकडं कोरेगावच्या कोरेगावच्या मीटिंगमध्ये. विनोद शेठ चव्हाण पण आहेत तिकडे, धनाजी तात्या पण आहेत बघू शकता या ठिकाणी. जबरदस्तच. रणजित सर बनसोडे पण आहेत. भोंगाबायलाचे मालक पण आलेत, सगळे आलेत बघा. MM नाना पण आहेत, MM नाना. पैलवान सचिन शेठ चव्हाण वगैरे सगळे आले बघा. आपण मीटिंग घेतलेली आहे. मी मीटिंग घेत असताना त्या मीटिंगवर काय परिणाम होणार आहे ते सगळ्या महाराष्ट्रभर आणि लोकांचं फोन, लोकांच्या तक्रारी ऐकलेल्या आहेत. काही लोकांना दबाव पत्र तुम्ही जायचं नाही 2 ते 3 वर्षामध्ये जे काय एक प्रकार झाले आणि आजच्या मीटिंगपर्यंत जो परिणाम आपल्याला बघतोय दिसतोय, लोक दबावाखाली काम करतात. बैलगाडी क्षेत्रात दबावाखाली काम करून तुम्ही अन्यायाला वाचा कशी फोडणार. मग यासाठी आम्ही एक सुरुवात केलेली आहे आणि या सुरुवातीत भविष्य काळात ही सुरुवात मोठ्या प्रमाणात चळवळी तुम्हाला दिसून येईल. आपण या अन्यायाविरोधात लढा काढण्याचं कारण बरेच मुद्दे आपण तुमच्याकडे मांडतोय. ज्याला कोणाला काय बोलायचं असेल एखाद्या मुद्द्यावर तर त्यानं माईकवर बोलायचं, पूर्ण बोलणं योग्य नाही आणि कुणाला तरी वादविवाद वाढण्यास प्रवृत्त होईल. त्याच्यापेक्षा ज्याला कोणाला काही प्रश्न विचारायचा त्यानं टेजवर येऊन बोलावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आता आपला पहिला मुद्दा आहे हा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला घेतलेला. वरिष्ठांना विचारात न घेता म्हणजे घेतलंच नाही वरिष्ठांना विचारात. दुसरा मुद्दा आपला असा आहे अधिकृत सभासद करून घेतलेलं नाही संघटनेनं. तिसरा मुद्दा 8 तारखेच्या मीटिंगमध्ये बऱ्याच लोकांच्या संचालक कधी निवडे आहेत